जो संघ विजय ठरणार तो अंतिम सामन्यात निश्चितरित्या प्रवेश करेल। सुरू असलेला सामना वेद पॉवर हिटर्स खांब वर्सेस दोस्ती 11 बाहे। आणि आता मात्र मैदानात काय घडतंय, प्रणय लाडचा कॅच सोडला जातोय। कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे गणित असतं कोणतीही स्पर्धा जिंकण्याचं, सामना जिंकण्याचं। मैदानाच्या मध्ये मात्र विवेक तांडलकडून चूक घडते। थोडासा निराश झालाय कारण त्याला माहिती होतं की ज्याचा झेल सोडलाय तो झेल किती महागात पडेल, कारण त्याची बॅट या पूर्ण लीग स्पर्धेमध्ये गाजते। त्याच्या नावावरती तब्बल आतापर्यंत 215 धावा आहेत आणि 7 विकेट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती आहेत असा फलंदाजी मार्कवर खेळतोय प्रणय लाड। ओहो, यावेळेचा बॉल हलक्या बॅटने स्टेअर केलं गेलं, जिथे आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना पाहायला मिळाले। टेक द सिंगल या चेंडूवरती एकदा येताना पाहायला मिळते। एकदा वेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 3 अंकावरती। एकंदरीत आपण पाहायला गेलो, आपण त्या कॅचबद्दल बोलत होतो, जिथे आपण पाहायला गेलो ना विवेक तांडेल मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट झोनमध्ये तैनात होते। कॅच झाली असती, त्या ठिकाणी संधी होती, परंतु आपण पाहिलं कुठेतरी संधीचं सोनं करण्यामध्ये असफल ठरले। निश्चितच संधीचं सोनं करावं लागेल, कारण हा सामना फार महत्त्वाचा आहे। नॉकआउट स्वरूपाची सत्ता ॲक्च्युली ह्या सामने पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे यावेळेला कोणतीही चूक खूप महागात पडणार आहे। पुन्हा एकदा आपण बढिया गोलंदाजी मार्कवर आलाय। यावेळेचा बॉल ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे। यावेळेस आणखी एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते। डॉट चेंडूचा रेशो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये वाढवताना आपल्याला पाहायला मिळालेत। अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद निलेशजी। दरम्यान दोस्ती 11 बाय संघाचे संघ बालक सन्माननीय आदरणीय संतोषजी त्रिडे साहेब यांच्याकडून कॅश प्राइज ऑन झालेला आहे। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये तर हॅट्रिकसाठी 500 रुपये ऑन असणार आहेत दोस्ती 11 बाहे संघाच्या खेळाडूंसाठी। चला ऑल द बेस्ट। सुरू असलेला सामना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय। पहिलं षटक बहुधा मैदानाच्या दिशेने सुरू आहे। गोलंदाज सुबोधच्या माध्यमातून गोलंदाजी हाताळली जाते आणि पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या मार्फत केली जाते। पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, सुंदररित्या खेळलाय, चेंडूला गाईड केलंय पॉईंटच्या रिजनमध्ये। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते। ह्या एका धावेशी संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र बदल होतोय। धावसंख्या होते बिनबाद 5 पहिलं षटक मैदानात सुरू असताना। हेच धावा काढावे लागतील, कारण एक धाव दुहेरी धाव ही प्रति महत्त्वाची आहे। ज्यावेळेला आपण सिंगल डबल चालू ठेवतो ना, त्यावेळेस एक मोठ्या धावसंख्येपर्यंत आपण पोहोचत असतो आणि म्हणून छोटी कारणं होईना सुरुवात होणं हे गरजेचं आहे। आणि ॲक्च्युली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, लिटरली तेच गोष्टी आपल्याला होताना पाहायला मिळतील। षटक क्रमांक पहिलं संपुष्टात, 6 चेंडूंचा खेळ संपला, 5 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील। निश्चितच खाम क्रिकेट विभागीय असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अजयजी भोसले साहेब, आपण आमचा जर आवाज ऐकत असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे। त्याच समवेत सन्माननीय आदरणीय देवीदासजी भोईर साहेब, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। 1 लाख मोलाची स्पर्धा खाम प्रीमियर लीग पर्व दुसरे 2025। ओव्हर टू यू। यावेळेचा बॉल शफल झालेत, मागे खेचण्याचा प्रयत्न केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलाय। चेंडू 1 2 3 डाऊन सीमारेखा पार। आहेत आपण स्टेजच्या पाठीमागे येऊन भेटायचं आहे। आकाश, ओव्हर टू यू निलेश। फटका खूप चांगला पाहायला मिळाला, जिथे आपण पाहिलं हँड कोऑर्डिनेशन परिपूर्ण केलं, बॉटरमॅनचा उपयोग केला, जागा बनवली, जागेच्या शोधामध्ये होते आणि एकंदरीत 4 धावा देखील आल्या। यावेळेसचा बॉल दुसऱ्या चेंडूची फेकी, ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सॉफ्ट ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, जिथे आपण पाहिलं ना सेन्सिबल क्रिकेट, जोखीम घेतली नाही आहे। यदा कदाचित त्या फटक्यामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला असता, बॅटर डगआउटच्या दिशेने देखील जाताना पाहायला मिळाले असते। चेंडूचा वेग काढण्यात आला, चांगली फेकी गोलंदाजी मार्कवरती। धन्यवाद दिलेशी। सन्माननीय आदरणीय जगदीशजी तिडे साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावरती केलेली आहे। या स्पर्धेसाठी आपण भेट दिलात तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचबरोबर बाहेगावचे पोलीस पाटील सन्माननीय आदरणीय मनोजजी तिटे
साहेबांना विनंती असेल की आपण सुद्धा आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावरती केलेली आहे. बघा दुसरी षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण विवेकला पाहतोय. विवेकची हाईट, वेटची बॉडी लँग्वेज खऱ्या तर पाहण्याजोगे राहिले. ज्या प्रकारे त्याचा रिलीज पॉईंट आहे हेच गोष्टीवरती आपण बोलत होतो. ज्या प्रकारे त्याचा रिलीज पॉईंट आहे ना, अगदी वरून चेंडूला रिलीज करतोय. चेंडू पडल्यानंतर अनएक्सेप्टेड उचली सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. आणि यदा कदाचित म्हणूनच की काय बॅट काढण्याची मुभा प्राप्त होत नाही आहे. आणखी एक निर्धाव बॉल, निर्धाव चेंडूचा रेशो पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय. धन्यवाद निलेशजी. सर्व जे संघ मालक आहे त्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी येऊन व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेतील हा सामना आणि त्यानंतर एक अंतिम सामना बाकी आहे. आपण सर्वांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सर्व संघाचे संघ मालक. यावेळेस देखील आपण पाहिलं पद्धततालिकेचा वापर केला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटका चांगला पाहायला मिळाला. तितकीच चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धावा याही चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. दुहेरी धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे फ्लाय होतोय 12 या अंकावरती. विवेक तांडेल 11 धावा. यावेळेसचा बॉल लेग स्टिकला थोडासा मिस करणारा पाहायला मिळाला. यदा कदाचित हा बॉल थोडासा आतमध्ये राहिला असताना तर बॅटरने हा चेंडू अगदी वर्षभर लक्षात ठेवला असता. थोडासा बॉल बाहेर राहिला. ऑफिशियल पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. धावपळक अव्वंतर धावेच्या साहाय्याने पुढे जाईल. जिथे आपण पाहतोय तब्बल 12 या अंकावरती 12. सर्वांनी आदरणीय प्रशांतजी भोईर यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जलपानाची व्यवस्था केली गेली असे सन्मान्य आदरणीय प्रशांतजी भोईर साहेब यांना आदरपूर्वक विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ओव्हर टू यू निलेश. येस थँक्यू. यावेळेसचा बॉल पंचांकडे आशालभूत नजरेने पाहण्यात आलं. जिथे आपण पाहिलं कुठेतरी वाईडची आशा असावी. चेंडू पाडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. जिथे आपण पाहिलं षटक क्रमांक 2 संपुष्टात निघालं. षटक क्रमांक 2 मध्ये आपण विवेक तांडेलला पाहिलं. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 12 चेंडूमध्ये 14 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्यात. धन्यवाद. सुरू असलेला क्वालिफायर 2चा सामना मैदानाच्या दिशेने 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 14 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. पारी का तीसरा ओवर चलता हुआ और नए गेंदबाज लंबे चौड़े गेंदबाज मनोज, जिनका नाम बड़ा है काम भी बड़ा करना पड़ेगा. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी डालेंगे और किसको डालेंगे? राइट हैंडेड बैट्समैन गणेश कदम. फुल टॉस गेंद दी, उसको खेल दिया बैकवर्ड शॉट लेग के रीजन में. फील्डर उसको गेंद को गैदर करते तब तक 1 रन मुकम्मल किए, दूसरे रन के प्रयास नहीं कर रहे. स्ट्राइक रोटेट होती हुई 1 रन मिलता हुआ. 1 रन के साथ रन संख्या 15 रन. अब बल्लेबाजी बाग पर प्रणय जो आक्रामक बल्लेबाज है, जिनका बल्ला इस लीग टूर्नामेंट में बोला है, जिनके बैट से रन आए, ऐसे बल्लेबाज प्रणय लाड बल्लेबाजी बाग पर बल्लेबाजी करते हुए. अच्छा शॉट खेला है, स्ट्रेट डाउन टू विकेट. देखेंगे क्या होगा. गेंद जाती हुई सीमा के बाहर. हाई एंड हैंड्स अप षटकार. बार पटकी हुई गेंद पुल कर दिया. गेंद ट्रैवल होती हुई चपचप करती हुई सीमा का पार. मिलेंगे रन 6. आ गया है षटकार. के लिए एक शायरी आ रही है. जिनका बल्ला है तलवार हर बाजी में लाता है पलटवार. करारा होता है हर प्रहार. जिस खिलाडी का नाम है प्रणय लाड. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी केली जाते आहे. प्रणयची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना पाहायला मिळाली. षटकार चौकारांची आतिषबाजी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व क्रीडाप्रेमींना वेळ लावणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजांनी केली आहे त्या फलंदाजाचं नाव आहे प्रणय लाड. आयकॉन खेळाडूनं कसं खेळावं ना
याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती मनोज बामणे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल प्रणयने उडवला बॅट मधून. सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. क्यों पने का बल्ला बीच मैदान में बोलता हुआ. 4 गेंदे डाली है, 3 गेंदे मैदान के बाहर है. मतलब कुल 5 गेंदे अब तक डाली है मनोज ने और कुल 19 रन खर्च किए. उसमें 3 छक्के आए प्रणय के बैट से और प्रणय का बल्ला बीच मैदान में बोलता हुआ. पूरे टूर्नामेंट में बोला है क्या छक्के मारे. स्टाइलिश प्लेयर, द हैंडसम गाय ऑन द फील्ड प्रणय लाड. फिर एक बार मनोज की इस ओवर की आखिरी गेंद. क्या होगा आखिरी गेंद पर, क्या मनोज करेंगे कमबैक. गेंद विकेटों के बाहर. अंपायर का नतीजा वाइड का आता हुआ एक्स्ट्रा के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ. रन संख्या 34 रन, 34 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए मनोज को संभलना होगा. अच्छी गेंदबाजी डालनी होगी. बाहे की टीम की ओर से कमान अपने कंधों पे लेके गेंदबाजी डालनी होगी. इस ओवर की आखिरी गेंद क्या होगा. फिर एक बार राइट टर्म ओवर द विकेट टू प्रणय. शॉट खेलने का प्रयास था लेकिन बैट और गेंद की कोई संपर्क नहीं. मनोज कह रहे हैं एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सवा शेर. तीसरे ओवर का खेल खत्म और 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 34 रन. आखिरी ओवर का खेल बीच मैदान में जारी. मैं रुकता हूं और इस अगली आवाज नीलेश जाधव की. हेच म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. षटक क्रमांक 3 संपुष्टात निघालं. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. जिथे बॅटिंग करत असताना एकंदरीत आपण पाहिलं प्रणयची बॅट बोलू लागली. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिले बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून 250 येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वेळेला या देखील मॅचमध्ये त्याने इम्प्रेस केलं. आपलातून फटकेबाजी. षटक क्रमांक 4 या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय तानाजी दाखल झाले आहेत. नावाप्रमाणे खेळपट्टी सादर करावी लागेल. पहिला बॉल, फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेत काऊ कॉर्नरच्या दिशेने. आता मात्र हातावर नशीब, नशिबावर चकवा. चेंडू सीमारेखा पार. हा चौकार. चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. काऊ कॉर्नरला शतरचे थोडेसे बंबल पाहायला मिळतात आणि तदनंतरच्या 4 धावा पाण्याजोगी राहिल्या. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळलेत. CHABOOK चा बुक शॉट. लगातारचा दुसरा वार. चेंडू सीमारेखा पार. झोन मध्ये जी कॅच सुटली विवेक तांडेलच्या हातातून, ती कॅच किती महत्वाची होती हे दृश्य खऱ्या अर्थानं पाहण्याजोगे राहिले. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं तर याचसाठीच. गणेश इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. लगातारचे 2 चौकार. यावेळीचा बॉल फुल टॉस बॉल. समोरची दिशा निवडली. फुल टोल बसेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ पार्क. षटकार. ज्याप्रमाणे अवकाळी पाऊस बरसावाना अगदी त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॅटर गणेश बरसताना पाहायला मिळाला आहे. तो थांबणाऱ्यातला नाही आहे. तो आलाय, तो लढतोय आणि होय त्याने साऱ्यांचं मन जिंकून देखील घेतलंय. आपला हातून फटकेबाजी. लगातारचे 2 चौकार. तदनंतरचा षटकार पाण्याजोगे राहिलाय. यावेळीचा बॉल
चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, या फटक्यामध्ये आहे वजन, धावा पुऱ्या अर्धा डझन. मास्टर देखील सांगतेत आमच्या गणेश पाटील दादाच्या नावात दम आहे र, आणि होय आता मात्र गोलंदाजाचा दम काढलाय, त्याला दम लावलाय असंच म्हणावं लागेल. आम्हाला जो कोणी नडतो डायरेक्ट दिसतो ढगात, तो ढगात मारतोय, तो थांबणाऱ्यातला नाही आहे. आपला आतून फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली, ॲग्रेसिव्हपणा मैदानाच्या आतमध्ये त्याचा सातत्यानं पाहायला मिळालाय. राग असणं गरजेचं आहे आणि रागाचा उपयोग करणं हे तितकंच गरजेचं आहे. आपला आतून फटकेबाजी, यावेळेसचा बॉल खोलात टाकलाय, खणून काढण्याचा प्रयत्न, इनफिल्ड मधून चेंडू आउटफील्ड मध्ये प्रचंड वेगाने पास होतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्राचे डाऊन द बॉल. आता इथे संधी आहे का? होय आहे संधी. आवरा वेगाला, सावरा विकेटला, धक्का क्रमांक पहिला, बॅटर आउट. प्रणय लाड बाद होत असताना पाहायला मिळाला. धावच्या स्वरूपामध्ये प्रणयची विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळाली, परंतु गणेशजी कदम यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. माझं वयाची मर्यादा ओलांडून क्रिकेट खेळत असताना गणेशजी कदम पाहायला मिळाले. आपला फटकेबाजी वयाची 46व्या वर्षी सुद्धा अशी फटकेबाजी मी करू शकतो. ही पुन्हा एकदा बॉलला स्टेअर केलाय, बाउंड्री लाईनच्या पार, हा षटकार, जबरदस्त प्रहार. हात थकले, पाय थकले, तारुण्य तसे उरले नाही, तरी क्रिकेट प्रेमापोटी आहे ना मन अजून भरले नाही. एकेकालचे फास्टर्स बॉलर्स आता मध्यम गती झाले आहेत. फिरकीचे जादूगार देखील जमिनीवरती आले आहेत. 60 धावा धावपळकावरती 61चं टार्गेट असणार आहे. 60 धावांचा पहिल्या 61 धावा झाल्यात, 62 धावांचं टार्गेट असणार आहे. ते म्हणजे मैत्री 11 बाहे या संघासमोर. पूर्वार्धाचा खेळ देखील. सागर सपकाळला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे चला. पहिल्या डावाचा पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. थोड्याच वेळात उत्तरदारच्या खेळाकडे आपण वळणार आहोत, जिथे आपण फलंदाजांना पाहणार आहोत. ज्या फलंदाजानं संपूर्ण काम क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. सुबोध भोईर या वर्षाच्या हंगामामध्ये 2 अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू, आणि या स्पर्धेमध्ये प्रणय लाडने देखील 2 अर्धशतक झळकावलेत. हे पाहणं योग्य ठरणार आहे. मनोजी बामणे यांच्या साथीला सुबोधची वादळी खेळी पाहायला मिळेल का उत्तरदारच्या खेळामध्ये? चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. टार्गेट सेट केले गेले. 24 चेंडू 62 धावा बनवायचे आहेत. विनंती असेल व्हॉलेंटियर चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार करावा, त्यांच्याशी नम्रतापूर्वक वागावे, या अनुषंगाने, या हेतूने, या भावनेनं आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे बोलतोय. काम विभागीय क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अजयजी भोसले साहेब यांचा या ठिकाणी मंचकावरती आपण येतोची सन्मान करतोय. शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, किंबहुना सांस्कृतिक क्षेत्र असो, त्यांच्या नावाचा बोलबाला सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतो. असे अजयजी भोसले साहेब यांचं मंचकावरती आपण स्वागत करतोय. हे अजयजी भोसले सरांचं आपण या मंचकावरती स्वागत करतोय. फलंदाजांना विनंती आहे की लवकरात लवकर मैदानाकडे चला. आघाडीची जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायची आहे. दोस्ती 11 बाहेर संघाला विनंती असणार आहे, आपण वेळ करायचा नाही आहे. जास्तीचा वेळ खर्च केला तर निश्चितच आपल्याला फायनलसाठी उशीर होणार आहे. विनंती आहे की लवकरात लवकर ही सेमीफायनल अर्थातच क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये फायनलसाठी क्वालिफाय कोणता संघ होईल हे पाहणं योग्य राहणार आहे. त्याच वेळेला
मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय बनकेजी सोनी साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी येतोची सन्मान करतोय. सन्मान स्वीकार व्हावा ही सद्भावना सदिच्छा असते साहेब. थँक्यू सो मच. आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात, या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो साहेब. थँक्यू सो मच. आपल्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली, आपल्या पदस्पर्शाने क्रीडानगरी धन्य झाली, आपल्या पदस्पर्शाने ही असोसिएशन हे खेळाडू धन्य धन्य आणि धन्य झाले. थँक्यू सो मच. धन्यवाद. 62 धावांचं आव्हान उभं केलंय आणि 61 धावा गोळा करताना गणेश कदम दादा म्हणेन मी त्यांना, वय वर्ष 46 आणि त्यांनी तब्बल 3 षटकार 2 चौकारांच्या मदतीने 28 धावांची झुंजार खेळी केली. त्याचबरोबर प्रणयने 3 षटकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली आणि संघाला नेऊन पोहोचवलं 61 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. यापुढील आवाज समालोचक करतील सन्माननीय निलेश जाधव साहेब. हेच म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, 62 धावा बनवायचे आहेत. 15.5 इक्वेशन असणार आहे आणि हे इक्वेशन पेलण्यासाठी आत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंजेस केले गेलेत. जो मनोज बामणे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने या प्रतियोगितेमध्ये 3rd डाऊन 4 डाऊनला खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, तो संघाचा सरसेनापती मनोज बामणे मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअरमध्ये आलाय. मनोजला माहिती आहे मी जास्तीच्या धावा खर्च केल्यात आणि होय जर मी खर्च केलाय ना तर मला या ठिकाणी धावा बनवायच्या देखील आहेत. हॅलो हॅलो. गणेश कदम आणि प्रणय लाड यांच्या खेळीबद्दल सन्माननीय आदरणीय विलास लाड साहेब यांच्याकडून प्रत्येकी 250 रुपयांचं 250 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आपण सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. धन्यवाद. कॅप्टन फ्रंट लीडिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचा सरसेनापती मनोज बामणे, मॅन फ्रॉम देवकाने, पॉवर हाऊस ऑफ देवकाने म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलंय. यावेळी खांद्यावरती जबाबदारी घ्यायची आहे. 62 धावांचे भोलं मोठं आव्हान पेलायचं आहे आणि होय ज्या संघ मालकाने आपल्यावरती विश्वास दाखवलाय, ज्या संघ मालकाने आपल्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे, त्या संघ मालकांची जबाबदारी, त्या संघ मालकांचा विश्वास या ठिकाणी सार्थकी लावायचा आहे. त्याच वेळेला मनोजी बामणे सर यांच्याकडून 2 षटकार आले तर कपिल बामणे यांच्याकडून 200 रुपये. पहिला बॉल डान्सिंग डाऊन, पायांचा उपयोग, फ्रंट फुटवरती आले होते, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे, फिंगर रोल केली गेली, काटा बदलला, मैदानाच्या आतमध्ये हलका स्विंग आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू अचूक टप्प्याचा, अचूक थाटणीचा पाहायला मिळाला, जिथे गोलंदाजीची जादू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क करते आपण पाहतोय. गोलंदाज गणेश ॲज अ बॅटर म्हणून उतरले, त्यावेळेस इम्प्रेस केलं. वय वर्ष 46 लेजेंडरी क्रिकेटर. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन, मिस टाइम स्ट्रोक, फटका तर फसलाय, नो मॅचच्या दिशेने लँडिंग होतोय, जिथे आपण पाहतोय टेक द सिंगल. एक धाव येताना पाहायला मिळेल, एक धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ संपला, 1 धाव स्कोर कार्ड वरती. म्हणजे सर आपण असं देखील बोलू शकतो, आयुष्याची सुरुवात प्रेमापासून, फुलाची सुरुवात कल्लीपासून आणि धावपळकाची सुरुवात 1 धावेपासून. 1 धाव स्कोर कार्ड वरती लागले. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपण गणेशला पाहतोय ॲज अ बॅटर म्हणून आज त्याने इम्प्रेस केलं. बॅटिंग बघायला त्याची मजा आली, गोलंदाजी देखील त्या थाटणीची पाहायला मिळते. फुल टॉस बॉल, फुल टोल बसेल या मॅचला ऑन करणारा पहिला वार, सारे मैदानाच्या आतमध्ये गार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार थँक्यू टू से. मॅच गेलेली नाही आहे. 7 धावा, 3 चेंडूंचा खेळ संपला. जे पेरिले ते उगवते, जे कर्म कराल ते वाटेला येईल. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अनएक्सेप्टेड उचल्या चेंडूवरती पाहायला मिळाले. पंचांकडे आशालभूत नजरेने पाहण्यात आलं आणि होय पंचांचा इशारा, हा चेंडू खराब आहे, हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही आहे. धावपळक अतिरिक्त धावेने पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 8 या अंकावरती 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळीचा बॉल
यावेळीचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या डोक्यावरून आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना पाहायला मिळाले. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड झाला. तदनंतर बघता बघता हसता खेळता दिवसा ढावल्या 2 धावांची या ठिकाणी चोरी झाली आहे आणि होय 2 धावेच्या साईने स्कोरकड फ्लाय होते जिथे आपण पाहतोय 10 या अंकावरती. 22 वर्ष 91 दिवस ज्याने आपल्या आयुष्यातील क्रिकेटसाठी वेचली. क्रिकेटचा राजा गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी क्रमांक आपल्या समोरती सादर होतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 62 धावांचं आव्हान आहे. 52 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. यावेळेसचा बॉल शफल तर झाली आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र काटा बदलला. हलका स्विंग पाहायला मिळाला. जिथे आपण पाहिलं ना अगदी पुढ्यातून चेंडू वलय घेताना पाहायला मिळतो आणि इथे मात्र चकवा देताना पाहायला मिळत असताना आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 15.5चं इक्वेशन राहणार आहे. 10 धावा तर बांधल्यात. एक मोठा फटका खेळणं गरजेचं. गोलंदाजाला इजा जास्तीची नसावी हीच भगवंत करणे आपण प्रार्थना करूयात. आपण त्या ठिकाणी सुखरूप असाल थोडस लक्ष द्यायचंय. बासष्ट धावा बनवायचे आहेत. 10 धावा तर स्कोर कार्ड वरती लागल्यात. ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासी कलस. पाया रोचण्याचं काम केलंय. कलस देखील द्यायचा आहे. यावेळीचा बॉल फुल टॉस बॉल. टायमिंग नाही आहे. टायमिंग नाही आहे. आडव्या बॅटने खेळली आहेत. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत. फेकी देखील झाली आहे. 2 धाव्या घेण्यापासून कोणी अडवणार नाही आहे. ज्या आपल्या हक्काचं आहे ते का सोडायचं. 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड फ्लाय होतोय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये पहिला 6 चेंडूंचा खेळ संपला. बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा स्कोर कार्ड वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 12. बिनबाद 12. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आला प्रणय लाड. एक आक्रमक गोलंदाज ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख अशी गोलंदाजी टाकली गेली. तोच प्रणय लाड गोलंदाजी मार्कवर आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल मनोजला. राईट हँड बॅट्समॅन आक्रमक फलंदाज. फलंदाजी मार्क व सज्ज आहे. आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी 10 ते 12 पावलांचं रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू पुढे सतत फटका मारलाय. पाहूया चेंडू जातोय 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 सीमा रेखा पार येतोय. 6 धावांसाठी ब्रँडेड केपीएल षटकार. की आगच लोक घोडा हत्ती उंट विकत घेऊन पाळतात. वाघ कुणी फुकट दिलं ना तरी घेत नाही. हा वाघ आहे. तुम्ही घेतलाय तर तुम्हाला पालायचं आहे. मनोज बामणे थांबणाऱ्यातला नाही आहे. त्याच्या बॅट मधून पहिला वार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणय असेल. पुन्हा एकदा चेंडू टाकलाय. आता मात्र उंच गोरा फटका गेलाय. झेल घेण्याची संधी आहे. पाहूया झेल होतो का. क्षेत्ररक्षक झेल खाली साधा सरळ सोपा. झेल मात्र सुटतोय. मैदानाच्या दिशेने काय करताय. ना मुन्ना ना ऐसी गलती नहीं. बीच मैदान में क्या छूटा हुआ. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. साधं गणित असतं सामना जिंकण्याचं. मैदानामध्ये मात्र चूक घडते. ही चूक किती भागात पडणार हे ह्या सामन्याचं चित्र नंतर आपल्याला दिसेल. निश्चितच प्रणय लाड सुरेख गोलंदाजी टाकली होती. सुंदर चेंडू होता. स्लोवर वन होता. पेस व्हेरिएशन होतं. उंच चेंडू गेला होता. झेल मात्र सुटलाय. पुन्हा एकदा प्रणय सज्ज गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुढे फटका खेळला. आता मात्र बॅटची रेटिंग घेतली होती. चेंडू मात्र यष्टीच्या मागे अडवला जातोय आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रणयच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी लेग कटरच्या स्वरूपात गेंदू होता आणि निश्चितच चेंडूने पडल्यानंतर डिफ्लेक्शन घेतलं. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेला. कोणतीही धाव मिळाली नाही. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणय. पुढे फटका मारण्याचा प्रयत्न लेगलांच्या स्वरूपात फटका खेळलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 21 धावा स्कोरबोर्डवर लागले.
गोलची बारकोड पडे असेल 10 ते 12 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजी टाकतोय. सुरेख गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड शॉट लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय चपचप करत सीमा रेखा पार. मात्र क्षेत्ररक्षण सुरेख झाले. पाहूया किती धावा मिळतील. पंचांचा निर्णय काय येतो. आणि मला वाटतं या चेंडूवरती या फटक्यावरती एकूण 3 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. या 3 धावांची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. दुसषटक प्रणयच्या माध्यमातून मैदानामध्ये सुरू आहे. 24 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. एकूण 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 24 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. पुन्हा परत आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी प्रणय सज्ज आहे. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. फटका सुरेख खेळलाय. आर्क मध्ये चेंडू होता. चेंडूला लॉन्च केले सरळ सीमा रेखा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड KPL. येस मनोज बामणे सांगतायत हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में अडका राजा मेरा अब भी सब पे भारी है. तो थांबणाऱ्यातला नाही आहे. वय फक्त अंक आहे. ते तुमचं कर्तृत्व दाखवू शकत नाही आहे. आज 41 वर्षाचे मनोज बामणे ज्यावेळी खेळतात ना त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं भल्या भल्यांची तोंड बंद होतात. ही ताकद देवकाने गावची आहे. ही ओळख देवकाने गावची आहे आणि हा खेळाडू देवकानेकरांचा आहे. जिथे आपण पाहतोय मनोज बामणे अफलातून फलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा. म्हणजेच उर्वरित 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 32 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. 12 गेंदों में 32 रनों की जरूरत है. ओव्हर टू यू निलेश. म्हणजे बघा एकंदरीत आपण पाहायला गेलो मनोज बामणे माइंडसेट खूप वेगळा आहे. ज्या वेळेस गोविंदामध्ये दाखल होतात अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या कर्तृत्वाची मोहरा उमटवली. यावेळी क्रिकेटच्या मैदानात आलेत. मॅच सोडायला तयार नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती ते सांगतायत. निलेश तुम्हाला मी थोडं थांबवतोय. आयुष देवकर याने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय निखिल कळमकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. ओव्हर टू यू निलेश. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. बारा चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणाऱ्या बालांवरती 32 धावा बनवायचे. 16.0चं इक्वेशन इथून पुढे असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण मनोज बामणे त्याच वेळेला त्याच्या समवेत सुबोधला पाहतोय. पहिला बॉल बॅकफुटला आले. समोर 30 दिशा बनवली. जागा निवडली गेली. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये फटक्याला फेकून दिले. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी परतलेत. जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद क्रिकेटचा हा नाद सुटणाऱ्यातला नाही आहे. आणि याच नादामुळे आपण सारे जण या ठिकाणी एकवटलोत. बघता बघता हसता खेळता 2 धावा देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. आणि होय या 2 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे फ्लाय होईल. जिथे आपण पाहतोय 34 या अंकावरती. त्याच वेळेला मनोज बामणे यांच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार आले. तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज कपिलजी बामणे यांच्याकडून. यावेळेचा बॉल सफल झाले होते. फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. म्हणजे बघा एकंदरीत आपण पाहिलं ना चेंडू पडल्यानंतर हातभर वलन घेताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 30 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. चुकीची दुरुस्ती. हेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना आयुष दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती आयुषचा क्लास पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता येताना पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूची फेकी.
यावेळीचा बॉल फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने केलं होतं. हो हो हो, आता काय घडलंय, आता मात्र या मॅचची गोल्डन विकेट. 2019ला ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी आऊट झाले ना, अगदी त्याचप्रमाणे यावेळी मनोजजी बामणे सर फसले गेलेत. तिसऱ्या पंचांचा कॉल दिलाय. ऑफिशियल पंच तिसऱ्या पंचांकडे बोलणार आहोत का आपण? विकेटचं बटन, बॅट हवेत राहिली आणि तदनंतर या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, ज्याच्याकडे आशाळभूत नजरेने पाहण्यात आलं, तो मनोज बामणे आता मात्र निराशा घेऊन नाखुश होऊन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. पहिला विकेटचा बटन, धक्का क्रमांक 1 मनोज बाद. म्हणजे बघा या ठिकाणी अजयजी भोसले सर आले काय, अजयजी भोसले सरांनी बक्षिसाची खैरात केली काय. विवेक तांडेल मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन आलेत आणि विवेक तांडेल यांच्यासाठी अजयजी भोसले साहेब यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळीचा बॉल शफल झाली, जागा बनवली, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. चेंडू 1 बाउंस सीमा पार. विवेकच्या बॅट मधून हा पहिला वार चौकार. मॅचला अमर करायची आहे, मॅच जिंकायची आहे आणि हो जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विवेक आलेत आणि विवेकने मात्र या ठिकाणी सुरुवात देखील केली आहे. पहिला चेंडू फेस करत असताना 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. यावेळीचा बॉल प्रेशर, हे प्रेशर आहे, ही ताकद आहे विवेकची. म्हणजे बघा एकंदरीत प्रेशर आल्यानंतर प्रेशर कुकर देखील सिट्या मारतो. माणूस काय चीज आहे. प्रेशर टाकलं पहिल्या चेंडूवरती आणि आता मात्र गोलंदाजाची हवा काढली. हरकत नाहीये, हरकत नाहीये, कमबॅक देखील होऊ शकतो. यावेळीचा बॉल हो हो उडवलाय बॉल, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, हाय अँड हँडसम, सो फ्ल्युरियस. सन 2025 मध्ये आलेला तो छावा चित्रपट आणि त्यातली गाजलेली कविता, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर हे धिक्कार. लढायचं आहे, आता मात्र थांबायचं नाही आहे आणि विवेक लढतोय, तो नडतोय, तो भिडतोय. यावेळीचा बॉल, यावेळीचा बॉल सेकंड इन रो, लगातारचा दुसरा वार, चेंडू सीमारेखा पार, हा देखील षटकार. मैच नतीजा ऑन है, एक रंगतदार अवस्थेमध्ये सामना सुरू असताना बीच मैदान में मैच तपता हुआ. क्या होगा 6 गेंदों में, 6 गेंदे 14 रन. क्या होगा मैच का हाल, कौन जाएगा घर, कौन जाएगा अगले राउंड में, और कौन जाएगा फाइनल में. आज की शाम किसके नाम देखने लायक होगा. 6 गेंदे 14 रन. चला पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. चला पटापट पंच सहकार्य करा. चला पंच सामना चालू करून घ्यायचा है. 6 गेंदों में 14 रनों की जरूरत है. एक गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर आते हुए, और बल्लेबाजी मार्ग पर स्ट्राइक एंड पर कौन है.
सुबोध बोईर, नॉस्ट विकेट पर विवेक तांडेल का बल्ला क्या धूम मचा रहा है, बीच मैदान में क्या छक्के खेले, पिछली ओवर में 2 गेंदों पे 2 छक्के आए। छह गेंदे 14 रन, बीच मैदान में मैच तपता हुआ, क्या होगा इस मैच का हाल, कौन जीतेगा कौन जाएगा घर, देखते लायक होगा। गेंदबाजी मार्ग पर बदलाव, नए बल्लेबाज नए गेंदबाज सुभाष गेंदबाजी मार्ग पर। सहा बॉल 14 धावांची आवश्यकता। आता मात्र या मॅच वरती कालाटणी देणारा क्षण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज सुभाष दाखल झाले आहेत। ह्या मॅचला अमर करण्यासाठी 14 धावा बनवायचे आहेत। पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल, जागा बनवली, मागची दिशा निवडली, चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या पार, धावा मिळतील 6 हा लढण्याचा इतिहास आमचा, हार मला मान्य नाही, जोवर मैदान नात उभा मी, जिंकणं नियतीला शक्य नाही, जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत ही मॅच मी घेऊन जाईल। आणि वय सुबोधची बॅट तेच सांगते, इक्वेशन बदललंय, 5 मध्ये 8 धावा, 5 चेंडू 8 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बॉलिंग चेंज केला जातोय, पाहूया क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न सफल झाले, फटका खेळला, 1 धाव पूर्ण, दुसरा वेळेचा प्रयत्न असेल, रनआउटची संधी असेल, पाहूया काय करता, पंबल झालाय, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या धावसंख्येवरती, 56 ऑन द स्कोर बोर्ड। मैदानामध्ये सामना महत्वपूर्ण चाललाय, समीकरण वारंवार बदलतंय, 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे, 4 गेंदों में 6 रनों की जरूरत है। बीच मैदान में इंजुरी होती हुई सुबोधला मेडिकल असिस्टंट द्यायचा आहे, 4 गेंदे 6 रन नीलेश जी, बीच मैदान में मैच चलता हुआ, एक इंपॉर्टेंट मैच है, क्या होगा मैच का हाल, कौन जीतेगा, आपको क्या लगता है? नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, बॅटिंग करणारा जिंकेल किंबहुना क्षेत्ररक्षक करणारा जिंकेल, परंतु याच्याही पलीकडे या ठिकाणी या मॅच मध्ये रसिक मायबाप जिंकलेत। कारण रसिकांना काय पाहिजे असतं, रसिकांना तुम्हाला सर्वोत्कृष्ट मॅचेस पाहिजे असतात, त्यासाठी ते येतात, त्यासाठी ते कामावरती दांडी मारतात, त्यासाठी ते आपल्या आयुष्यातील वेळ मॅचसाठी देतात। रसिक मायबापाच्या डोळ्याचे पारने फिरणारे क्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर रंगतोय। निश्चितच 4 चेंडू 6 धावांची अवस्थेत आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुभाष सज्ज, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असताना राईट आर्म विकेट मारा केला, फटका मात्र सुरेख चेंडू टाकलाय, 1 धाव पूर्ण केली जाते, चित्ररक्षक चेंडूवरती येते, तरी 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र गलती से मिस्टेक, किसकी गलती किस पे बारी, सुबोध बैक टू द डकआउट, यस विजय कम ऑन यू कैन कैरी। तीन चेंडू आणि 5 धावा, तीन बॉल 5 धावांची आवश्यकता आहे। ही मॅच आपण नाही पाहिली तर आपण काय पाहिलं, जिथे आपण पाहिलं 62 धावांचं आव्हान होतं आणि खऱ्या अर्थानं 3 चेंडू आणि 5 पर्यंत ही मॅच येऊन उभी आहे। एक बाजूला जिथे आपण पाहतोय दोस्ती 11 भाये, विपक्षामध्ये वेद पॉवर हिटर्स खांब, एका नाण्याला 2 बाजू, भाये की खांब। यावेळचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, वलवलाय मनगट, आणि होय दोस्ती 11 भाये नावाचं कॉइन आपल्या समोर सादर झालंय। वेल प्लेड भाये संघ।